तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर सर्वप्रथम तुम्हाला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर टेट 2025 मध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्राधान्यक्रम जनरेट झाल्यानंतर लॉक करताना विद्यार्थ्यांनी काही काळजी घ्यायची आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम म्हणजेच प्रेफरन्स भरताना उमेदवारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील पायऱ्या म्हणजे स्टेप्स फॉलो करा. पोर्टलवर लॉग इन आणि प्रमाणपत्राची तपासणी. लॉग इन अधिकृत संकेतस्थळावर तुमचा अचूक युजर आय डी आणि पासवर्ड टाकून त्याला व्यवस्थित लॉग इन करा. त्यानंतर माहितीची पडताळणी. तुमच्या प्रमाणपत्रातील म्हणजे सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन मधील माहिती जसे की पात्रता, जात, विषय आणि योग्य असल्याची खात्री करा. तर विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 मध्ये दुसरा मुद्दा आहे पात्र जाहिराती पाहणे म्हणजेच जनरेट प्रेफरन्सेस. पर्याय निवडणे. लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला जनरेट प्रेफरन्सेस या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला तिथे यादी येईल. तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार टेट, टीईटी, सीटेट गुण, तुम्ही ज्या जागांसाठी पात्र आहात त्या शाळा आणि संस्थांची यादी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर प्राधान्यक्रम निवडणे आणि क्रम लावणे. त्यानंतर क्रम ठरवणे. मिळवलेल्या यादीनुसार तुम्हाला कोणत्या शाळेला किंवा कोणत्या संस्थेला पहिले स्थान द्यायचे आहे त्यानुसार 1, 2, 3 असा क्रम द्या. मुलाखतीशिवाय पर्याय. लक्षात ठेवा, मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी तुम्ही जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम निवडू शकता आणि मुलाखतीसह तुम्ही 50 प्राधान्यक्रम निवडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राधान्यक्रम जतन आणि बदल करणे म्हणजे रिअरेंजमेंट आणि सेव्ह करणे. ठीक आहे. तर तपासणी. निवडलेले प्राधान्यक्रम पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासून घ्या. आपण जे प्राधान्यक्रम निवडलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा काळजीपूर्वक आपण तपासून घ्यायचं आहे. बदल करणे. जर तुम्हाला क्रमामध्ये कोणताही बदल करायचा असेल तर रिअरेंजचा पर्याय वापरून तुम्ही क्रम बदलू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटलं एखादा प्रेफरन्स तुम्हाला आणखी वरती घ्यायचा आहे किंवा खाली खाली घ्यायचा आहे तर रिअरेंजचा पर्याय वापरून तुम्ही त्याला वरती खाली घेऊ शकता. त्यानंतर जतन. सर्व क्रम अंतिम किंवा बरोबर वाटल्यास सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटलं आपली रिअरेंजमेंट ही योग्य प्रकारे झाली आहे तर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. आता पाचवा आणि सगळ्यात अंतिम मुद्दा, प्राधान्यक्रम लॉक करणे म्हणजे लॉक प्रेफरन्सेस. हा अंतिम टप्पा आहे. लॉक प्रेफरन्सेस या बटनावर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड येईल. माहिती लॉक. OTP प्रविष्ट केल्यानंतर म्हणजे OTP टाकल्यानंतर तुमच्या प्राधान्यक्रम हे अंतिम म्हणजे लॉक केले जातील आणि एकदा लॉक केल्यानंतर यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा तुम्ही OTP सबमिट केला तर तुमचे प्राधान्यक्रम हे परमनंटली लॉक केले जातील आणि त्यानंतर ते ओपन होणार नाही. त्यानंतर प्रिंट आउट. भविष्यातील संदर्भासाठी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमाची प्रिंटआउट काढून ती सुरक्षित ठेवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.